आपल्या नवऱ्याच्या मन शरीराकडे ममता एकटक पाहत होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की आज सकाळीच म्हणजे काही तासापूर्वी तिचे पती रतनलाल तिच्यासोबत चेष्टा मस्करी करत गप्पा मारत बसलेले होते. रतनलालने पत्नीचा हात आपल्या हातात घट्ट पकडला आणि म्हणाले होते की ममता, आता आपल्या दोघांना मृत्यूसुद्धा वेगळे करू शकत नाही. तेव्हा ममताने घाबरून रतनलालच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, असे अभद्र बोलू नका, मला खूप भीती वाटते. तेव्हा रतनलाल म्हणाले, तू पण कमाल करतेस ममता, असे कधी होऊ शकते का? मृत्यूचे नाव घेतले आणि मृत्यू लगेच आला. असे जर झाले असते तर सर्व जग संपले असते. आपल्या पत्नीचे बोलणे ऐकून ममता हसली, पण माहिती नाही काहीतरी वेगळं तिला वाटलं. तिचं मन आता त्या ठिकाणी हृदयाचे ठोके वाढायला लागले. नेमकं काय होणार आहे हे तिला कळेना, की पुढे खूप वाईट घडणार आहे. त्यानंतर काही वेळाने तिचे पती ऑफिसला गेले. ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यासोबतच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, परंतु हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांचे सहयोगी दुःखी मनाने त्यांच्या मृत शरीराला ममताकडे सोपवले. ममताची तिन्ही मुले घाबरून गेली होती. ते कधी आपल्या दुःखी झालेल्या आईच्या चेहऱ्याकडे पाहायचे तर कधी आपल्या मृत वडिलांच्या मृत शरीराकडे. सर्व नातेवाईक रडत होते, पण ममताच्या डोळ्यामध्ये पाण्याचा एकही थेंब नव्हता. ममता शून्यात नजर हरवून बसली होती. तिथं बसलेल्या काही बायका आपापसात बोलत होत्या की ही अशी बायको आहे, नवरा गेला आणि हिच्या डोळ्यात अश्रूचा एकही थेंब नाही. नवरा गेल्याचे दुःख नाही तर कमीत कमी खोटे अश्रू तरी वाहू दिले असते ना तिने. तेव्हा जवळ बसलेली एक स्त्री जी डॉक्टर होती ती म्हणाली, त्यांनी रडणे खूप महत्त्वाचे आहे, नाहीतर त्यांना अटॅक येऊ शकतो. ममताचा 7 वर्षाचा मुलगा अमित आपल्या आईला बिलगून म्हणाला, आई बघ ना, बाबा उठतच नाही. आपल्या घरात ही एवढी माणसे का आली आहेत आई, आणि सर्व माणसे का रडत आहेस आई, तू काही बोलत का नाहीस ग? असं बोलून रोहन आईच्या मांडीवर बसून रडायला लागला. मधला मुलगा अंकित 9 वर्षाचा होता आणि मोठा मुलगा अमित 11 वर्षाचा होता. ज्याला मृत्यू म्हणजे काय हे समजत होते. त्याला ठाऊक झाले की त्याचे वडील आता ह्या जगात नाहीत. अमित आपल्या आईचा हात पकडून म्हणाला, आई आता बाबा आपल्याकडे कधीच येणार नाहीत ना ग, बाबा तर गेले, मग तू तर आम्हाला सोडून जाणार नाहीस ना ग आई. असे बोलून तो सुद्धा आईच्या गळ्यात पडून रडू लागला. आईच्या गळ्यात पडून तो रडू लागला. आईंचं लेकरांचं रडणं आईच्या कानावर येत होतं. तो रडत होता असं बोलून तो सुद्धा आईच्या गळ्यात पडून रडू लागला. मुलांच्या रडण्याच्या आवाजाने आजूबाजूच्या लोकांचे अश्रू अनावर झाले. तेवढ्यात ममता भानावर आली आणि आपल्या मुलांना रडताना पाहून तिच्या अश्रूचा बांध फुटला. त्यानंतर ममताच्या डोळ्यातून अश्रू असे वाहू लागले की ते थांबायचे नावच घेत नव्हते. आपल्या तिन्ही मुलांना छातीशी धरून ती जोरजोरात रडत होती. ती म्हणत होती, माझ्या बाळांनो, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आता मीच तुमची आई आणि मीच तुमचा बाप ही आहे, तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर जड अंतकरणाने रतनलालजींवर संस्कार करण्यात आले. सर्व नातेवाईक सांत्वन करून निघून गेले, पण पैशाची मदत करण्यासाठी आणि आजही तुमच्यासोबत आहोत असे म्हणण्याची कोणाची हिंमत झाली नाही. आता बँकेमध्ये रतनलालचे काही पैसे शिल्लक होते आणि त्या पैशांतून मुलांचा सांभाळ करणं आणि घर चालवणं कठीण होतं, कारण जे काही रतनलालने कमावलं होतं ते घर बांधण्यात गेलं होतं. घर बांधले होते. घर एवढेही मोठे नव्हते की त्यातील एखादी खोली भाड्याने देऊन काही पैसा कमवता येईल. ममताला स्वतःचे घर होते. एवढीच काय, ती चांगली गोष्ट होती तिच्यासाठी. ममताने नोकरी करण्याचं
विचार केला आणि ज्या ऑफिसमध्ये तिचा नवरा नोकरी करत होता तिथे त्यांना एक छोटीशी नोकरी मिळाली. ममता जास्त शिकलेली नव्हती, ती फक्त 12वी पास होती, त्यामुळे तिला चांगली नोकरी मिळाली नाही. तिच्या पगारातून घर चालवणं कठीण होतं. त्यामुळे ऑफिसवरून घरी आल्यानंतर ममता लहान लहान मुलांची शिकवणी घेऊ लागली. तिची 3ही मुलं शाळेत जात होती. त्यांची कपडे, पुस्तकं, फी खूप खर्च व्हायचा. त्यामुळे ती मुश्किलीने ती घर चालवत होती. तिच्या पतीने एक छोटासा विमा उतरवला होता. त्यामुळे पतीच्या मृत्यूनंतर विम्याचे 2 लाख रुपये मिळाले होते. पण त्या पैशांना खर्च करण्याऐवजी तिने मुलांच्या पुढच्या शिक्षणासाठी ते पैसे ठेवले होते. ममताला 2 दीर होते. दोघेही चांगले कमवत होते. त्यामुळे त्यांच्याकडे पैशाची काही कमी नव्हती. पण त्यांनी सुद्धा ममताला आर्थिक मदत केली नाही. पण तरीही ममताने हार मानली नाही. एक दिवस रात्र करून तिनं आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कमावले, खूप पैसे कमावले. जेव्हा तिला वेळ मिळायचा तेव्हा ती कपडेही शिवायची, शिवण्याचं काम करत होती. महागाई वाढत चालली होती, त्यामुळे पैसेही जास्त खर्च व्हायचे. मुलांच्या भविष्याचा विचार करून तिने स्वतःकडे लक्ष दिले नाही. स्वतः काही खात नसायची, पण तिने मुलांना कधीच काही कमी पडू दिले नाही. दिवसभर काम करणे, वेळेवर जेवण न करणे, आजारपण अंगावर काढणे, चिंता, काळजी ह्यामुळे ती खूप अशक्त झाली होती. तरुण वयातच ती म्हाताऱ्याप्रमाणे दिसू लागली. पण तिला स्वतःची काळजी नव्हती. ममताची 3 मुले अभ्यासात हुशार होते. आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन आपल्या पतीची इच्छा पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करत होती. तिचे पती नेहमी म्हणायचे, ममता, आपण आपल्या मुलांना अशा प्रकारे लायक बनवायचे की लोकांसाठी ते एक उदाहरण बनले पाहिजेत. वर्ष सरली आणि आता ममताची 3 मुलं तरुण झाली. संकट झेलता झेलता ममताने आपल्या मुलांना अशा प्रकारे लायक बनवले की त्यांना, त्या 3घांनाही चांगली नोकरी मिळाली. मुलांना उच्च शिक्षित बनवून स्वतःच्या पायावर उभे करण्याची आपल्या नवऱ्याची इच्छा तिनं पूर्ण केली. तिचा मोठा मुलगा एका मोठ्या कंपनीमध्ये डायरेक्टर होता. मधला मुलगा पोलिसात नोकरी करत होता. तर तिसऱ्यात सर्वात लहान मुलगा इंजिनियर होता. या 3घांसाठी आता चांगल्या चांगल्या मुलींचे स्थळ येऊ लागले. मोठा मुलगा आपल्या बॉसच्या मुलीवर प्रेम करत होता आणि तिच्याबरोबर लग्न करण्याची त्याची इच्छा होती. जेव्हा त्याने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली तेव्हा ममता म्हणाली, अमित, तुला जी मुलगी पसंत असेल तू तिच्याशी लग्न करू शकतोस, कारण त्या मुलीसोबत तुला शेवटपर्यंत आयुष्य घालवायचे आहे आणि तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. ममताच्या मोठ्या मुलानं अमितनं आपल्या बॉसच्या मुलीसोबत लग्न केलं. आता ममताच्या ह्या विचारानं आनंदी होती की आता तिला साथ देण्यासाठी कोणीतरी आपल्यासोबत उभं आहे. जबाबदारीतून काहीशी मी मुक्त होईल, पण तिचा तो भ्रम होता. ममताच्या सुनेचे नाव सीमा होते. तिने घरी येताच सुनेच्या हक्काने घरावर अधिकार गाजवायला सुरुवात केली. तिला तिच्या सासूचे एकही काम आवडत नव्हते. ती प्रत्येक वेळेस आपल्या सासूला म्हणाली की तुम्हाला तर काम करण्याचे मॅनर्स नाहीत. कधी म्हणायची की एवढ्या म्हाताऱ्या झालात तरी तुम्हाला व्यवस्थित जेवण बनवता येत नाही. माझ्या माहेरी आमच्या घरातील नोकर असे जेवण बनवतात की लोकांनी बोटं चाटत राहिले पाहिजे. रोजच अशा प्रकारचे टोमणे ऐकून एक दिवशी ममता आपल्या सुनेला म्हणाली, सुनबाई, जर तुला माझ्या हातचे जेवण बनवलेले आवडत नाही तर तुझे जेवण बनवण्यासाठी एखादी बाई ठेव. मग ती तुला रोज तुझ्या आवडीचे जेवण बनवून देईल, तुला हवे तसे बनवून देईल. यावर सून म्हणाली, तुमची हिंमतच कशी झाली की मला असे उलट बोलण्याची. चांगले जेवण बनवणारी बाई ठेव. म्हणजे जर तुम्हाला जेवण बनवता येत नाही तर मग कमीत कमी ते चांगले बनवण्याचा प्रयत्न तर तुम्ही करू शकता ना. लगेच स्वयंपाकाला बाई लाव असे म्हणून तुम्ही उलट मलाच ऐकवत आहात. चला, मी ठेवते स्वयंपाकीन, मग तुम्ही तिला पैसे देणार आहात का? आता का गप्प बसलात? उचलायची ना जीभ की लावायची टाळ्याला? तुमच्याकडे 1 फुटका रुपया तरी आहे का? इथे आम्ही रात्रंदिवस मेहनत करून पैसे कमवतो, तुमच्यासारखं बसून फुकट खात नाही. आपल्या सुनेचे असे तिखट बोलणे ऐकून ममता अवाक झाली. ममता दिवस रात्र काम करत असायची, पण घरात कोणी तिला बोलत नव्हते की आई किती काम करतेस, तू थकली असशील, थोडासा आराम कर. कितीतरी वेळा अमित समोर त्याची बायको सीमा आपल्या सासूला अपमानास्पद बोलायची.
पण तिला रागवणे तर दूर, फक्त तो गप्प गिळून बसायचा. अमितकडे पाहून ममता मनातल्या मनात विचार करायची की या मुलांसाठी मी काय केले नाही, किती त्रास सहन केला, पण आज हीच मुलं मला हा दिवस दाखवत आहेत. ममता मनातून तुटली होती, पण तिला अजूनही एक आस होती की जेव्हा मधल्या मुलाचे अंकितचे लग्न होईल तेव्हा त्याची पत्नी तरी चांगली असेल, की जी सासूला आई समजेल. त्यांना एवढा विश्वास होता की देव एवढा निष्ठुर असू शकत नाही. मग ममताचा हाही एक भ्रमच होता, कारण अंकितची बायको रिया मोठ्या सुनेपेक्षा काही कमी नव्हती. ती एक मॉडर्न मुलगी होती. ना तिला घरातली कामं करायला आवडायचे, ना तिला सासू आवडायची. तिला तर ममताने घातलेले कपड्यांचा सुद्धा राग यायचा, कारण रिया तिची सासू तिच्या स्टँडर्डची वाटत नव्हती. एक दिवशी रियाच्या मैत्रिणी घरी आल्या होत्या, तेव्हा त्या सर्वजणी गप्पा मारत बसल्या होत्या. तेव्हा ममता मशीनमध्ये कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीत चालली होती. जाताना त्यांच्या समोरून गेली. तेव्हा काही बोलली नाही, पण मैत्रिणी गेल्यानंतर ती सासूला जोरात ओरडली आणि म्हणाली, काय गरज होती तुम्हाला माझ्या मैत्रिणीसमोर येण्याची? अहो, त्या सर्वजणी तुम्हाला कामवाली समजत होत्या. जर त्यांना ठाऊक असते की तुम्ही माझी सासूबाई आहात तर त्यांनी किती माझी खिल्ली उडवली असती. तुम्हाला याचा काय अंदाज तरी आहे का? मी एवढी मॉडर्न असूनही अशा अडाणी सासूबरोबर राहते, हे पाहून माझी इज्जत गेली असती. हे बघा, तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते, जर माझ्या कोणी ओळखीचे कोणी आपल्या घरात आले तर तुम्ही किचनमधून अजिबात बाहेर यायचे नाही. खाण्यापिण्याची सर्व तयारी करून ठेवत जा. आपला ड्रायव्हर शामू, त्याला मी हे सर्व कामं सांगेन आणि त्यासाठी त्याला त्या कामाचे पैसेही देईन. मग तो बाहेर आणून सर्व करेल. ममताला सुनेच्या बोलण्यापेक्षा अंकितच्या वागण्याचे वाईट वाटले, कारण रिया हे सर्व अंकित समोर बोलत होती. ममता मनातल्या मनात विचार करत होती, अंकित रियाला काहीतरी बोलेल की माझ्या आईशी नीट बोलत जा, पण उलट तो आपल्या आईला म्हणाला, आई रिया बरोबर बोलत आहे, तुला आमच्या स्टँडर्डकडे लक्ष द्यायला हवे. अगं आई, ज्या प्रकारे तू राहतेस ना, ज्या प्रकारे साडी नेसते, त्यावरून तुला तर खरंच कामवाली दिसतेस. अंकितचे बोलणे ऐकून ममताला तिच्या संस्कारावर लाज वाटत होती. असे तिला वाटत होते की अंकिताला म्हणावे की मला एखादी साडी आणून दिलीस का, किंवा खरेदी करण्यासाठी थोडेफार पैसे दिलेस. माझ्याजवळ जे काही होते ते सर्व मी तुम्हा लोकांवर खर्च केले. आधी ट्युशन घेत होते, आता ट्युशनसुद्धा घेऊ देत नाहीत, कारण यामुळे तुमची इज्जत जाते. मग एकटी आई दिवसभर घरात काम करते, ह्यामुळे तुमची इज्जत जात नाही का? आणि तरीही मी तुमच्या डोळ्यामध्ये खटकते. जर मी घरात काही काम केले नाही तर त्यामुळे सुद्धा तुमच्या बायकांना त्रास होतो. हे घर माझ्या नवऱ्याचे आहे, त्यावर तुम्ही लोकांनी 3 मजले बांधून ठेवलेत. मला राहण्यासाठी एखादी खोली दिली नाही. मी माझ्या जुन्या क्वाटवर बाल्कनीत झोपते. या सर्वांना हे सुद्धा कळत नाही की थंडीमध्ये मला काय त्रास होत असेल. ममता मनातल्या मनात हे सर्व बोलत होती, पण कोणाला काही बोलण्याची तिच्यात हिंमत नव्हती. आणि जर तिने काही बोलण्याची हिंमत केली तर तिला जे काही खायला 2 घास मिळत होते ते सुद्धा बंद होईल. ममताला मुलांचा स्वभाव पाहून माझी मुलं मला घराबाहेर काढायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत असे तिला वाटत होते. ज्या परिस्थितीमध्ये ती राहत होती त्यापेक्षाही वाईट आयुष्य तिला जगावे लागले असते. आता ममताच्या धाकट्या मुलाने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आणि त्याने स्वतःचे स्वतंत्र घर खरेदी केले, पण त्याने आपल्या आईला एकदाही विचारले नाही की आई तू काही दिवसांसाठी आमच्यासोबत आमच्या घरी चल. पण इथेही तिचा अपेक्षाभंग झाला होता. तिची उरली सुरली आशासुद्धा संपली होती. असे म्हणतात की दुःखाच्या रात्रीनंतर सुखाची सकाळ होते, पण ममताच्या आयुष्यामध्ये दुःखाची रात्र संपण्याचे नाव घेत नव्हती. तिचे शरीर दिवसेंदिवस कमजोर होत होते. थंडीच्या दिवसात रोज भांडी घासल्यामुळे आता खोकला सुरू झाला होता. रात्रभर खोकत असायची, पण कोणालाही तिच्या खोकल्याचा आवाज येत नव्हता. एकही मुलाला तिची काळजी वाटत नव्हती ना तशी तिला कोणालाही तिची गरज वाटत नव्हती. आईला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवावं. सुना तर परक्या असतात, पण मुलं तर स्वतःची असतात ना. स्वतःची मुलं सुद्धा तिच्यापासून दूर झाली होती.
आता आता तर ममताची अशी अवस्था झाली होती की तिला जगणे नकोसे वाटायला लागले. दोन्ही मुलांनी, अमित आणि अंकितने आपले घर खूप चांगल्या प्रकारे सजवले होते. पैशाची काही कमतरता नव्हती, पण आपल्या आईवर एक पैसा सुद्धा खर्च करायला नको वाटत होते. पण म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही. ममताच्या दोन्ही मुलांना अजूनही मूल झाले नव्हते. त्यांच्याकडे पैसा भरपूर होता, पण त्यांना मुलं होत नव्हते. हे एकच दुःख दोन्ही मुलांना आणि सुनांना सतावत होते. त्यांनी उपचार केले, पूजापाठ केले, पाण्याप्रमाणे पैसा घालवला, पण जे काम सर्वात महत्त्वाचे होते तेच काम त्यांनी केले नाही. त्यांच्यापैकी एकालाही असे वाटले नाही की जी आई आहे, जिचा आपण विनाकारण तिरस्कार करतो, त्या आईचा आशीर्वाद आपल्याला सर्वात गरजेचा आहे. आता अमितची बायको सीमा आजारी पडली होती. सर्व टेस्ट केल्यानंतर माहिती झाले की तिच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. डॉक्टरांनी लवकरात लवकर किडनीची सोय करण्याचा सल्ला दिला, नाहीतरी काय अनर्थ होऊ शकतो. पूर्ण घरात हाहाकार माजला. सीमाच्या माहेरच्या लोकांनी देखील किडनी देण्याचे बाबत वेगवेगळी कारणे दिली. सर्वांना स्वतःची काळजी होती, पण ज्या सुनेनं ममताला दुःख दिले त्याच सुनेसाठी ती बिचारी किडनी देण्यासाठी तयार झाली. ती म्हणाली, अमित, मी किडनी द्यायला तयार आहे. माझी किडनी सीमाला मॅच होते का यासाठी ज्या काही टेस्ट करायच्या आहेत त्या मी करायला तयार आहे. अमितला आनंद झाला. तो म्हणाला, आई, आपण उद्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करू. ममता अमितच्या चेहऱ्याकडे पाहत होती. ती मनात म्हणाली, माझा मुलगा किती स्वार्थी झाला आहेस. त्याला एकदाही आईला विचारावेसे वाटले नाही की आई, तू किडनी देऊ नकोस, तू खूप कमजोर आहे, मी दुसरीकडे कुठेतरी किडनीची व्यवस्था करतो. पण त्याला आता आईबद्दल प्रेमच उरले नव्हते. तर तो असा कसा बोलेल. ममता आयुष्यभर त्यागाची आहुती देत राहिली. त्याला कारण एवढेच की घरातली सर्वजण आनंदी राहावेत. पण तिने केलेला त्याग कोणालाही दिसला नाही. कुणीही तिची किंमत केली नाही. ममताने सुनेला किडनी देणार असल्याचे समजताच त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका काकू अंथरुणावर पडलेल्या सीमाला पाहायला आल्या आणि म्हणाल्या, सीमा, तू खूप नशिबवान आहेस की तुला ममतासारखी सासू मिळाली. खरंच तुझी सासू खूप चांगली आहे. किती आनंदाने ती बिचारी तुला किडनी द्यायला तयार झाली. नाहीतर आजकाल एवढे मोठे धाडस कोण करतं. आईने एक वेळ दिली असती तर ते मातृप्रेम समजू शकलो असतो. पण सासूने जी एवढी कमजोर आहे ही म्हातारी, आणि किती तुला किडनी देण्यासाठी तयार आहे याचे मला आश्चर्य वाटते. यावर सीमा म्हणाली, मग काय मोठे उपकार केले सासूने. त्यांची अर्धी लाकडं तर मसनात गेली आहेत. त्यांचे वय पाहता त्यांनाही ठाऊक आहे की त्या आता काही दिवसांच्याच पाहुण्या आहेत, आणि जर आपल्या मुलाच्या कुटुंबासाठी नाही तर मग काय कोणासाठी आहे. सीमाचे बोलणे ऐकून ममताला आश्चर्य वाटले आणि त्या काकूकडे पाहतच राहिल्या. ममताने अनेक वेळा विचार केला की या घरातून कुठेतरी दूर निघून जावे, पण घरातून बाहेर पडणे सोपे नव्हते. ज्या मुलांना त्यांनी कधीच ऊनही ठाऊक होऊ दिले नाही, आपल्या मुलांसाठी अपार कष्ट केले. वडील गेले, पण तिने मुलांना वडिलांची कमतरता जाणू दिली नाही, आणि अशा मुलांना तिला ह्या उतार वयात एवढे दुःख द्यावे का असा विचार तिच्या मनात येऊ लागला. त्यांना असे वाटले होते की त्यांची मुलं दुसऱ्या इतर मुलांसाठी आदर्श बनतील, पण मुलांना संस्कार देण्यात चूक कुठे झाली हे ममताला अजून समजले नव्हते. पतीच्या मृत्यूनंतर एक क्षणही असा नव्हता जो सुखदायी असेल. काही दिवसांनी मधल्या मुलाची अंकितची जो डायबिटीस पेशंट होता, अचानक त्याची शुगर लेवल एवढी वाढली की त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसेनासे झाले. त्याचे डोळे गेले. त्यांनी आय बँकेत विचारून पाहिले, पण तिथून डोळ्यांची सोय होणं अवघड होतं. मग त्यांनी पेपरमध्ये अशी जाहिरात दिली की जो कोणी डोळ्यांची व्यवस्था करेल त्याला चांगलं बक्षीस दिलं जाईल. इकडे अंकित आणि रिया दोघेही काळजीत पडले. एके दिवशी त्यांनी गुरुजींना विचारले, तेव्हा ते म्हणाले की तुम्ही सर्वांनी कोणाला तरी खूप दुखावले आहे.
तुम्हाला कोणाचा तरी शाप लागला आहे म्हणून तुमच्यावर एका मागोमाग एक संकट येत आहेत. पण अजूनही कोणाच्याही लक्षात आले नाही की ममताला आपल्या मुलांना आणि सुनांना अशी मानसिक स्थितीतून जाताना पाहत नव्हते. तिच्या समोर तिची एक सून किडनीच्या आजाराने मृत्यूशी सामना करत होती आणि दुसरीकडे मुलगा त्याच्या आजारपणामुळे डोळे गमावून बसला होता. मग हे सर्व पाहून ममताने तिचा एक डोळा आपल्या मुलाला डोनेट करण्याचा निर्णय घेतला. पण डोळे दान करण्याबद्दल डॉक्टरांनी सांगितले की एक जिवंत माणूस आपले डोळे दान करू शकत नाही. आणि हे ऐकून ममताजी उदास झाल्या. जेव्हा किडनी देण्यासाठी चेकअप केले गेले तेव्हा समजले की ममता सीमाला किडनी डोनेट करू शकते. पण ममताला सुरुवातीपासून एकच किडनी होती, ज्या कारणामुळे ती किडनी डोनेट करू शकत नव्हती. डॉक्टरांनी सांगितले, आई तुम्हाला एकच किडनी आहे, त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. ममताला आयुष्य जगण्याचा मोह संपला होता, कारण ज्या प्रकारे जीवन जगत होत्या त्यापेक्षा मृत्यू अनेक पटीनं सुखदायी आहे. हा विचार करून त्यांनी ह्या सर्वावर एक तोडगा काढला की आत्तापर्यंत त्या अनेक आहुती देत आल्या होत्या, पण कोणालाही त्याची कदर नव्हती, ना कोणाला हे जाणवत होते. कुटुंबातील एक व्यक्ती त्यांना प्रेम देऊ शकली नाही, सन्मान देऊ शकली नाही. मग असे जीवन जगण्याचा काय फायदा? हा विचार करून त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी एक कागद आणि एक पेन घेतला. त्यावर काही लिहिण्यापूर्वी एक नजर झोपेच्या गोळ्यांवर टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. जेव्हा ममता उठली नाही तेव्हा घरातील सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. नेहमी सर्वात आधी उठणारी आई आज का उठली नाही हे पाहण्यासाठी जेव्हा ममताचा मोठा मुलगा अमित बाल्कनीत झोपलेल्या आईकडे गेला तेव्हा त्याने ममताला हलवून जागी करण्यासाठी स्पर्श केला. तेव्हा आईचे शरीर थंडगार जाणवले आणि तो खूप घाबरला, कारण त्याची आई कायमची झोपली होती. त्याची जवळ ठेवलेल्या पत्रावर नजर गेली. अमितने ते पत्र उघडून पाहिले आणि त्यामध्ये काही जे लिहिलेलं होतं ना ते वाचून तो सुन्न झाला. पत्रामध्ये लिहिलेलं होतं की माझ्या प्रिय मुलांनो, तुम्हा सर्वांसाठी मी आयुष्यभर त्याग केला, पण तुमच्यापैकी कोणालाही हे जाणवले नाही, कारण तुम्हा सर्वांना आनंदी पाहायचे होते. परंतु हा माझ्या नशिबाचा खेळ होता की मी नेहमी तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये माझ्याबद्दल जराही प्रेम जागृत करू शकले नाही. आणि आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी तर काही शिल्लक राहिले नाही. त्यामुळे विचार केला की असे काय करू की ज्यामुळे तुमचे पुढचे आयुष्य चांगले जाईल आणि तुम्ही माझ्या प्रेमाला नाटकही समजू नये. त्यामुळे आज मी शेवटचा त्याग करायला चालले आहे आणि ही माझी पूर्ण आहुती असेल. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळेल आणि तुम्हा लोकांना माझा त्याग आणि मी केलेलं बलिदान किंचितच जाणवेल. तुमचं पालन पोषण करून लहानचं मोठं करताना माझी झोळी रिकामी झाली आहे. आता माझ्याकडं काहीच राहिले नाही, फक्त माझा जीव तेवढा शिल्लक होता आणि त्याचे बलिदान देऊन मी या जीवनातून मुक्त होत आहे. आयुष्यभर माझे मन मायेसाठी प्रेमासाठी तरसत राहिले, पण ती माया आणि प्रेम मला मिळालेच नाही. पण आता मी खूप थकले आहे आणि माझी इच्छा आहे की माझी किडनी माझी सून सीमाला द्यावी, त्यामुळे ती पुढचं आयुष्य सुखानं जगू शकेल आणि माझे दोन्ही डोळे माझ्या प्रिय मुलाला अंकितला दिले जावेत, ज्यामुळे त्याचे आयुष्य तोही पूर्ण आनंदानं जगू शकेल. मी खूप प्रयत्न केला, पण मी जिवंत असताना डॉक्टरांना माझी किडनी काढायला तयार होत नव्हता आणि मी माझे डोळे देऊ शकत नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला, आता कायमची या जगाला सोडून जावे. माझ्या ह्या निर्णयाला मी स्वतः जबाबदार आहे. माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे की तुम्ही सर्वजण आनंदाने राहावेत. पत्र वाचताना अमितला जाणवले की त्यांनी किती मोठा गुन्हा केला आहे. आपल्या ज्या आईची कदर त्याने आयुष्यभर केली नाही, आज त्याच आईने आपल्या मुलाचा आणि सुनेचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग केला होता. आज अमितने पश्चातापाने जोरजोरात रडत होता. काही वेळाने घरातली सर्वजण ममताजवळ आले. आता तीनही मुले आईसाठी रडत होती,
पण त्यांचे अश्रू पुसायला त्यांची आई नव्हती. ज्या आईने वाटले, कारण रिया हे सर्व अंकित समोर बोलत होती. ममता मनातल्या मनात विचार करत होती, अंकित रियाला काहीतरी बोलेल की माझ्या आईशी नीट बोलत जा. पण उलट तो आपल्या आईला म्हणाला, आई रिया बरोबर बोलत आहे, तुला आमच्या स्टँडर्डकडे लक्ष द्यायला हवे. अगं आई, ज्या प्रकारे तू राहतेस ना, ज्या प्रकारे साडी नेसते, त्यावरून तुला तर खरंच कामवाली दिसतेस. अंकितचे बोलणे ऐकून ममताला तिच्या संस्कारावर लाज वाटत होती. असे तिला वाटत होते की अंकिताला म्हणावे की मला एखादी साडी आणून दिलीस का, किंवा खरेदी करण्यासाठी थोडेफार पैसे दिलेस. माझ्याजवळ जे काही होते ते सर्व मी तुम्हा लोकांवर खर्च केले. आधी ट्युशन घेत होते, आता ट्युशनसुद्धा घेऊ देत नाहीत, कारण यामुळे तुमची इज्जत जाते. मग एकटी आई दिवसभर घरात काम करते, ह्यामुळे तुमची इज्जत जात नाही का? आणि तरीही मी तुमच्या डोळ्यामध्ये खटकते. जर मी घरात काही काम केले नाही तर त्यामुळे सुद्धा तुमच्या बायकांना त्रास होतो. हे घर माझ्या नवऱ्याचे आहे, त्यावर तुम्ही लोकांनी 3 मजले बांधून ठेवलेत. मला राहण्यासाठी एखादी खोली दिली नाही. मी माझ्या जुन्या क्वाटवर बाल्कनीत झोपते. या सर्वांना हे सुद्धा कळत नाही की थंडीमध्ये मला काय त्रास होत असेल. ममता मनातल्या मनात ते सर्व बोलत होती, पण कोणाला काही बोलण्याची तिच्यात हिंमत नव्हती. आणि जर तिने काही बोलण्याची हिंमत केली तर तिला जे काही खायला 2 घास मिळत होते ते सुद्धा बंद होईल. ममताला मुलांचा स्वभाव पाहून माझी मुलं मला घराबाहेर काढायला देखील मागे पुढे पाहणार नाहीत असे तिला वाटत होते. ज्या परिस्थितीमध्ये ती राहत होती त्यापेक्षाही वाईट आयुष्य तिला जगावे लागले असते. आता ममताच्या धाकट्या मुलाने स्वतःच्या मर्जीने लग्न केले आणि त्याने स्वतःचे स्वतंत्र घर खरेदी केले. पण त्याने आपल्या आईला एकदाही विचारले नाही की आई तू काही दिवसांसाठी आमच्यासोबत आमच्या घरी चल. पण इथेही तिचा अपेक्षाभंग झाला होता. तिची उरली सुरली आशासुद्धा संपली होती. असे म्हणतात की दुःखाच्या रात्रीनंतर सुखाची सकाळ होते, पण ममताच्या आयुष्यामध्ये दुःखाची रात्र संपण्याचे नाव घेत नव्हती. तिचे शरीर दिवसेंदिवस कमजोर होत होते. थंडीच्या दिवसात रोज भांडी घासल्यामुळे आता खोकला सुरू झाला होता. रात्रभर खोकत असायची, पण कोणालाही तिच्या खोकल्याचा आवाज येत नव्हता. एकही मुलाला तिची काळजी वाटत नव्हती ना, तशी तिला कोणालाही तिची गरज वाटत नव्हती. आईला एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवावं. सुना तर परक्या असतात, पण मुलं तर स्वतःची असतात ना. स्वतःची मुलं सुद्धा तिच्यापासून दूर झाली होती. आता तर ममताची अशी अवस्था झाली होती की तिला जगणे नकोसे वाटायला लागले. दोन्ही मुलांनी अमित आणि अंकितने आपले घर खूप चांगल्या प्रकारे सजवले होते. पैशाची काही कमतरता नव्हती, पण आपल्या आईवर एक पैसा सुद्धा खर्च करायला नको वाटत होते. पण म्हणतात ना, भगवान के घर देर है अंधेर नाही. ममताच्या दोन्ही मुलांना अजूनही मूल झाले नव्हते. त्यांच्याकडे पैसा भरपूर होता, पण त्यांना मुलं होत नव्हते. हे एकच दुःख दोन्ही मुलांना आणि सुनांना सतावत होते. त्यांनी उपचार केले, पूजापाठ केले, पाण्याप्रमाणे पैसा घालवला, पण जे काम सर्वात महत्त्वाचे होते तेच काम त्यांनी केले नाही. त्यांच्यापैकी एकालाही असे वाटले नाही की जी आई आहे, जिचा आपण विनाकारण तिरस्कार करतो, त्या आईचा आशीर्वाद आपल्याला सर्वात गरजेचा आहे. आता अमितची बायको सीमा आजारी पडली होती. सर्व टेस्ट केल्यानंतर माहिती झाले की तिच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या आहेत. डॉक्टरांनी लवकरात लवकर किडनीची सोय करण्याचा सल्ला दिला, नाहीतरी काही अनर्थ होऊ शकतो. पूर्ण घरात हाहाकार माजला. सीमाच्या माहेरच्या लोकांनी देखील किडनी देण्याचे बाबत वेगवेगळी कारणे दिली. सर्वांना स्वतःची काळजी होती, पण ज्या सुनेनं ममताला दुःख दिले त्याच सुनेसाठी ती बिचारी किडनी देण्यासाठी तयार झाली. ती म्हणाली, अमित मी किडनी द्यायला तयार आहे. माझी किडनी सीमाला मॅच होते का यासाठी ज्या काही टेस्ट करायच्या आहेत त्या मी करायला तयार आहे. अमितला आनंद झाला. तो म्हणाला, आई आपण उद्या डॉक्टरकडे जाऊन चेकअप करू. ममता अमितच्या चेहऱ्याकडे पाहत होती. ती मनात म्हणाली, माझा मुलगा किती स्वार्थी झाला आहेस. त्याला एकदाही आईला विचारावेसे वाटले नाही की आई तू किडनी देऊ नकोस, तू खूप कमजोर आहे, मी दुसरीकडे कुठेतरी किडनीची व्यवस्था करतो.
पण त्याला आता आईबद्दल प्रेमच उरले नव्हते. तर तो असा कसा बोलेल? ममता आयुष्यभर त्यागाची आहुती देत राहिली. त्याला कारण एवढेच की घरातली सर्वजण आनंदी राहावेत. पण तिने केलेला त्याग कोणालाही दिसला नाही. कुणीही तिची किंमत केली नाही. ममताने सुनेला किडनी देणार असल्याचे समजताच त्याच्या शेजारी राहणाऱ्या एका काकू अंथरुणावर पडलेल्या सीमाला पाहायला आल्या आणि म्हणाल्या, सीमा, तू खूप नशिबवान आहेस की तुला ममतासारखी सासू मिळाली. खरंच तुझी सासू खूप चांगली आहे. किती आनंदाने ती बिचारी तुला किडनी द्यायला तयार झाली. नाहीतर आजकाल एवढे मोठे धाडस कोण करतं? आईने एक वेळ दिली असती तर ते मातृप्रेम समजू शकलो असतो. पण सासूने जी एवढी कमजोर आहे ही म्हातारी आणि किती तुला किडनी देण्यासाठी तयार आहे याचे मला आश्चर्य वाटते. यावर सीमा म्हणाली, मग काय मोठे उपकार केले सासूने. त्यांची अर्धी लाकडं तर मसनात गेली आहेत. त्यांचे वय पाहता त्यांनाही ठाऊक आहे की त्या आता काही दिवसांच्याच पाहुण्या आहेत आणि जर आपल्या मुलाच्या कुटुंबासाठी नाही तर मग काय कोणासाठी आहे? सीमाचे बोलणे ऐकून ममताला आश्चर्य वाटले आणि त्या काकूकडे पाहतच राहिल्या. ममताने अनेक वेळा विचार केला की या घरातून कुठेतरी दूर निघून जावे, पण घरातून बाहेर पडणे सोपे नव्हते. ज्या मुलांना त्यांनी कधीच ऊनही ठाऊक होऊ दिले नाही, आपल्या मुलांसाठी अपार कष्ट केले. वडील गेले पण तिने मुलांना वडिलांची कमतरता जाणू दिली नाही आणि अशा मुलांना तिला ह्या उतार वयात एवढे दुःख द्यावे का असा विचार तिच्या मनात येऊ लागला. त्यांना असे वाटले होते की त्यांची मुलं दुसऱ्या इतर मुलांसाठी आदर्श बनतील, पण मुलांना संस्कार देण्यात चूक कुठे झाली हे ममताला अजून समजले नव्हते. पतीच्या मृत्यूनंतर एक क्षणही असा नव्हता जो सुखदायी असेल. काही दिवसांनी मधल्या मुलाची अंकितची जो डायबिटीस पेशंट होता, अचानक त्याची शुगर लेवल एवढी वाढली की त्याला दोन्ही डोळ्यांनी दिसेनासे झाले. त्याचे डोळे गेले. त्यांनी आय बँकेत विचारून पाहिले पण तिथून डोळ्यांची सोय होणं अवघड होतं. मग त्यांनी पेपरमध्ये अशी जाहिरात दिली की जो कोणी डोळ्यांची व्यवस्था करेल त्याला चांगलं बक्षीस दिलं जाईल. इकडे अंकित आणि रिया दोघेही काळजीत पडले. एके दिवशी त्यांनी गुरुजींना विचारले तेव्हा ते म्हणाले की तुम्ही सर्वांनी कोणाला तरी खूप दुखावले आहे. तुम्हाला कोणाचा तरी शाप लागला आहे म्हणून तुमच्यावर एका मागोमाग एक संकट येत आहेत. पण अजूनही कोणाच्याही लक्षात आले नाही की ममताला आपल्या मुलांना आणि सुनांना अशी मानसिक स्थितीतून जाताना पाहवत नव्हते. तिच्या समोर तिची एक सून किडनीच्या आजाराने मृत्यूशी सामना करत होती आणि दुसरीकडे मुलगा त्याच्या आजारपणामुळे डोळे गमावून बसला होता. मग हे सर्व पाहून ममताने तिचा एक डोळा आपल्या मुलाला डोनेट करण्याचा निर्णय घेतला. पण डोळे दान करण्याबद्दल डॉक्टरांनी सांगितले की एक जिवंत माणूस आपले डोळे दान करू शकत नाही आणि हे ऐकून ममताजी उदास झाल्या. जेव्हा किडनी देण्यासाठी चेकअप केले गेले तेव्हा समजले की ममता सीमाला किडनी डोनेट करू शकते. पण ममताला सुरुवातीपासून एकच किडनी होती, ज्या कारणामुळे ती किडनी डोनेट करू शकत नव्हती. डॉक्टरांनी सांगितले, आई, तुम्हाला एकच किडनी आहे त्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. ममताला आयुष्य जगण्याचा मोह संपला होता, कारण ज्या प्रकारे जीवन जगत होत्या त्यापेक्षा मृत्यू अनेक पटीनं सुखदायी आहे. हा विचार करून त्यांनी ह्या सर्वावर एक तोडगा काढला की आत्तापर्यंत त्या अनेक आहुती देत आल्या होत्या पण कोणालाही त्याची कदर नव्हती ना कोणाला हे जाणवत होते. कुटुंबातील एक व्यक्ती त्यांना प्रेम देऊ शकली नाही, सन्मान देऊ शकली नाही, मग असे जीवन जगण्याचा काय फायदा? हा विचार करून त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी एक कागद आणि एक पेन घेतला. त्यावर काही लिहिण्यापूर्वी एक नजर झोपेच्या गोळ्यांवर टाकली. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली.
जेव्हा ममता उठली नाही तेव्हा घरातील सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. नेहमी सर्वात आधी उठणारी आई आज का उठली नाही हे पाहण्यासाठी जेव्हा ममताचा मोठा मुलगा अमित बाल्कनीत झोपलेल्या आईकडे गेला तेव्हा त्याने ममताला हलवून जागे करण्यासाठी स्पर्श केला. तेव्हा आईचे शरीर थंडगार जाणवले आणि तो खूप घाबरला, कारण त्याची आई कायमची झोपली होती. त्याची जवळ ठेवलेल्या पत्रावर नजर गेली. अमितने ते पत्र उघडून पाहिले आणि त्यामध्ये काही जे लिहिलेलं होतं ना ते वाचून तो सुन्न झाला. पत्रामध्ये लिहिलेलं होतं की माझ्या प्रिय मुलांनो, तुम्हा सर्वांसाठी मी आयुष्यभर त्याग केला, पण तुमच्यापैकी कोणालाही हे जाणवले नाही, कारण तुम्हा सर्वांना आनंदी पाहायचे होते. परंतु हा माझ्या नशिबाचा खेळ होता की मी नेहमी तुम्हा सर्वांच्या हृदयामध्ये माझ्याबद्दल जराही प्रेम जागृत करू शकले नाही. आणि आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी तर काहीच शिल्लक राहिले नाही. त्यामुळे विचार केला की असे काय करू की ज्यामुळे तुमचे पुढचे आयुष्य चांगले जाईल आणि तुम्ही माझ्या प्रेमाला नाटकही समजू नये. त्यामुळे आज मी शेवटचा त्याग करायला चालले आहे आणि ही माझी पूर्ण आहुती असेल. त्यामुळे माझ्या आत्म्याला शांती मिळेल आणि तुम्हा लोकांना माझा त्याग आणि मी केलेलं बलिदान किंचितसं जाणवेल. तुमचं पालन पोषण करून लहानचं मोठं करताना माझी झोळी रिकामी झाली आहे. आता माझ्याकडं काहीच राहिले नाही, फक्त माझा जीव तेवढा शिल्लक होता आणि त्याचे बलिदान देऊन मी या जीवनातून मुक्त होत आहे. आयुष्यभर माझे मन मायेसाठी प्रेमासाठी तरसत राहिले, पण ती माया आणि प्रेम मला मिळालेच नाही. पण आता मी खूप थकले आहे आणि माझी इच्छा आहे की माझी किडनी माझी सून सीमाला द्यावी. त्यामुळे ती पुढचं आयुष्य सुखानं जगू शकेल आणि माझे दोन्ही डोळे माझ्या प्रिय मुलाला अंकितला दिले जावेत, ज्यामुळे त्याचे आयुष्य तूही पूर्ण आनंदाने प्रयत्न केला. पण मी जिवंत असताना डॉक्टरांना माझी किडनी काढायला तयार होत नव्हता आणि मी माझे डोळे देऊ शकत नव्हते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला, आता कायमची या जगाला सोडून जावे. माझ्या ह्या निर्णयाला मी स्वतः जबाबदार आहे. माझी देवाकडे एकच प्रार्थना आहे की तुम्ही सर्वजण आनंदाने राहावेत. पत्र वाचताना अमितला जाणवले की त्यांनी किती मोठा गुन्हा केला आहे. आपल्या ज्या आईची कदर त्याने आयुष्यभर केली नाही, आज त्याच आईने आपल्या मुलाचा आणि सुनेचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवनाचा त्याग केला होता. आज अमितने पश्चातापाने जोरजोरात रडत होता. काही वेळाने घरातली सर्वजण ममताजवळ आले. आता तीनही मुले आईसाठी रडत होती, पण त्यांचे अश्रू पुसायला त्यांची आई नव्हती.